मला अंधे टाका तुम्ही. सर्वोच्च न्यायालयात निकाला तुम्ही व्हिडिओ काय करू शकता. चोऱ्या करतो का तुम्ही मी काय करतो ते तुम्ही ते तुम्हाला काय कारवाई करणं ते करा. मला अंधे टाकणं आहे ना. मला अंधे टाका. व्हिडिओ कॉल सर्वोच्च न्यायालयाचा निकाला. मारा 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 सर. मला अंधे टाकणं हे टाका. तुम्ही कागद घेत नाही ना. रिपोर्ट घेत नाही ना. रिपोर्ट घेऊन आलो तो काय म्हणतो अरे नाही म्हणत होते सर. तुम्ही नाही म्हणत होते. काय म्हणतो मी एक अर्ज घेऊन आलो. 1 घंटा उभा आहे. 3-4 सरांना भेटलं. अर्ज घ्या माल द्या. आता तुझा अर्ज मी याचा रिपोर्ट थांबा सर 2 मिनिटं. तुझा रिपोर्ट घेतला मी घेऊ नाही शकत. तुझा रिपोर्ट तू सही नाही दे पण तू आणखी वरून आम्हाला हे म्हणणार विषय काय माहिती आहे बात करायचं आमच्यासोबत ड्युटीवर तुम्हाला माझा अर्ज घेणार आहे का. तू रेकॉर्डिंग करून आला काय करून आला रेकॉर्डिंग तुम्ही बाहेर गुन्हा दाखल करा. रेकॉर्डिंग करून राहिला म्हणून बाहेर गुन्हा दाखल करून बस रेकॉर्डिंग करायचा. गुन्हा दाखल करा. आम्ही तुमची सर्वोच्च न्यायालयाचा जप्ती करते सर्वोच्च न्यायालयाचा मा मोबाईल बी जप्त करा. काहीच विषय नाही. हा ना काहीच वांधा नाही. अडी बसून राहील तुम्ही. हे पोलिसांचे राज्य आहे की गुंडांचे. तक्रार विचारताच PSI कडून अमानुष बेदम मारहाण. आपण पाहत आहात GD न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील धक्कादायक प्रकाराने नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरातील सांडपाण्याच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी गोपाळ नाल्ट हे नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांनी PSI कडे साधा प्रश्न विचारला, माझी तक्रार का घेत नाही. या प्रश्नावरूनच PSI घाटोळ यांच्यासोबत वाद झाला. वाद वाढताच कायद्याचे रक्षक असलेल्या PSIने कायद्याचा विसर पाडत अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्येच मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रकार गंभीर असून पोलिसांना नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या नागरिकालाच मारहाण होत असेल तर सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कुठे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आपण पाहत आहात GD न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव.